कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल बाळा, दार उघड। मी आहे बाबा। बाबा मालिका मी माला शोधायला चाललोय बाळा। मला त्याआधी तुझ्याशी बोलायचंय थोडं। उघड। प्लीज बाबा, तू आधी मला घेऊन ये। मा नक्की येणार आहे बाळा, मी आणणार आहे तिला। पण त्याआधी एकदा दार उघडून बाबा बरोबर बोलायचं नाही का? ठीक आहे बाबा। बाबा मला नकोय जेवण। ठीक आहे, मग आपण दोघं पण नको जेवू। बाबा अमोल बाळा, अरे मी पण तुझ्यासारखाच आहे। ज्यावेळी माझी आई गेली ना, म्हणजे तुझी आजी, त्यावेळी मी असंच जेवत नव्हतो, उपाशी राहायचो, एकटा पडलो होतो ना मी। मलाच कळत नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय काय नाही। जस जसं मी मोठा होत गेलो ना, तस तसं मला कळत गेलं की देव बाप्पा आपल्याला जेवढं दुःख देतो, जेवढा त्रास देतो ना, तेवढं ते सहन करण्याची ताकद पण देतो। बाबा तुला पण वाटतं का की अजिबात नाही, अजिबात नाही। हे बघ, कुणी काही सांगू दे, मा तुला आणि मला सोडून कुठंच कधीच जाणार नाही। पण तिला शोधायला थोडा वेळ लागेल ना बाळा। ठीक आहे बाबा, लागू दे वेळ, मी वेट करीन। अरे सोन्या, पण उपाशी राहून वाट बघणार का? तू स्ट्रॉंग माचा स्ट्रॉंग सिंबा आहे का नाही? मग तू समजा बारीक झालास, अशक्त झालास, तर मग आपू आल्यावर मला काय म्हणेल? अर्जुन, का रे माझ्या बाळूबाला असं अशक्त केला, असं म्हणेल का नाही? मग तुला चालेल का असं मा आणि बाबाला ओरडलेलं? पण बाबा मला माशिवाय काही खावतच नाहीये। मला कळतंय रे बाळा तुझ्या मनात काय चाललंय, पण ह्या अर्जाच्या वाट्याला जे आलंय ना, ते मला तुझ्या वाट्याला नाही येऊन द्यायचं। हे बघ, वाईट वेळ, वाईट दिवस आहेत ना, निघून जातात, उडून जातात असे, पण वाईट आठवणी असतात ना, त्या मनात घर करून राहतात। आणि बघ, तू असं उपाशी राहिलास तर मग तू आजारी पडशील, मग मला तुला घेऊन दवाखान्यात जावं लागेल। मग एकटा बाबा कुठं कुठं लक्ष देणार ना? तुला दवाखान्यात घेऊन जाणार का आपल्या माला शोधणार? बाबा सगळी नाराज आहेत, ते बोलतायत की माँ गेली। कुणी काही म्हणू दे, कुणाचं नाही ऐकायचं। बाळूबाला भेटायला अप्पू मा येणार, या शहंशाला भेटायला त्याची आप्पी नक्की येणार। तुझा विश्वास आहे ना बाबावर? हो बाबा। मग बघ, आपली अप्पू मा नक्की येणार आपल्या घरी। मी पण नाही रे जगू शकत तिच्याशिवाय। पण बाबा तू मला जाऊच का दिलंस? सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा, ही नियती आहे ना, आपल्या तालावर नाचवत असते सगळ्यांना। पण ह्यावेळी बस, मी सांगणार आहे तिला, ह्यावेळी नाही, ह्यावेळी माझी आप्पी मला परत पाहिजे, म्हणजे पाहिजे। म्हणजे शेंशा नक्की माझ्या माळापुढे घेऊन येणार? हो, नक्की आणणार, पण त्यासाठी मला तुला आधी जेवावं लागेल। हे बघ, तू जर नाही जेवलास ना, तर माझं निम्म लक्ष इकडे लागून राहील घरात, मग मी आपल्या माला कसं शोधणार? ठीक आहे बाबा, जेव तुम्ही। आणि बघ, तू आता बाबावर विश्वास ठेवलायस ना, बघ बाबा आपल्या माला घेऊन परत नक्की घरी येणार। बाबा सॉरी, मी हॉस्पिटलमध्ये तुझ्याशी बोललो नाही। आय लव्ह यू बाबा।
भाऊजी उघडलं का हो दार अमोलनी? खाल्लं का त्यांनी काय? आता आहे नॉर्मल तो. त्याचा डोळा लागला मग चालू खाली. अर्जुन दादा अहो छोटे सरकार काही बोलले का? नाही काय खास नाही. आप्पीची आठवण येते त्याला, त्यामुळेच 2 दिवसापासून काय खाल्लं नाही ते. अर्जुन, अरे असं न खाता पिता आप्या सापडणार आहे का आपल्याला? बापू ठीक आहे. अहो 2 दिवस काय 2 मिनिटं पण आप्पीपासून लांब राहिला नाही तो. मग आप्पीच्या नसल्याने त्याला त्रास होणार आहे. फक्त जे काय घडलंय ते त्याला आत्ता कोणी सांगू नका आपल्यापैकी. म्हणजे आत्ता तरी नका सांगू. नाही दाजी, आम्ही अजून त्या विषयावर बोललो नाही त्याच्याबरोबर. अमोल जर का पहिल्यासारखा वागला नाही ना तर या घरातलं वातावरण कधीच चांगलं नाही होणार. मी बोललोय त्याच्याशी, तो वागल सगळ्यांबरोबर नीट. तुम्ही नका काळजी करू. म्हणजे अमोल आता ठीक आहे ना? हे बघा वहिनी, तोपर्यंत आप्पी येत नाही तोपर्यंत तो काही ठीक होणार नाही. पण निदान स्वतःला तरी त्रास करून घेणार नाही तो. एवढी समजूत घातली आहे मी त्याला. म्हणजे आत्ता तरी तेवढी समजूत घातली आहे त्याची. भाऊजी अहो त्यांनी खाणं पिणं बंद करू नये एवढंच वाटते मला. बाकी घेईन मी काळजी. हो ना. अहो छोटे सरकार जेवण करत नव्हते तर कुणाच्याच घशाखाली घास उतरत नव्हता. नाही, होईल तो. नॉर्मल होईल सकाळपर्यंत. आपण गेली हे मान्य करणं आपल्या सगळ्यांना एवढं अवघड जाते. तर अमोलला तर किती अवघड जाईल. काय म्हणला तुम्ही वहिनी? असं का बघताय माझ्याकडे सगळे? मला माहितीये आपल्याला हे मान्य करणं खरंच अवघड आहे, पण आपल्याला हे मान्य वहिनी पास झाला. अख्ख्या दुनियेने जरी ओरडून सांगितलं ना तरी मी हे मान्य करणार नाही. आप्पी सापडणार हा शब्द आहे माझा. पण परत परत असलं काहीतरी बोलून मला तुमच्यावर ओरडायला भाग पाडू नका. रुपाली ताई, अहो मला तुम्हाला सांगायला लागते या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय मला. अहो अशा अवघड प्रसंगी आपणच एकमेकाला आधार दिला पाहिजे ना. आशा वाढवायची सोडून हे काय बोलताय तुम्ही? अर्जुन ठीक आहे, आपण शोधूया अपर्णाला. पण तू जरा आता आराम कर. काय दवाखान्यातून पण तू असाच निघून आलायस, थोडी विश्रांती घे. हो दाजी, आत्ता थोडं तुम्ही आराम करा. आपण उद्या सकाळी जाऊ दीदीला शोधायला. आराम करायला मला काय झाले दादा? काय झाले मला आराम करायला? अर्जा, अरे तू माझं ऐक. तू अशी चिडचिड का करतोयस? हो. आणि अर्जुन दादा तसंही स्वप्नील सर म्हणत होते की त्यांनी सगळीकडे शोधलंय वंसांना. अरे तुम्हाला सगळ्यांना कळत कसं नाही? माझी आप्पी मला आणि माझ्या अमोलला सोडून नाही जाऊ शकत कुठं. आणि दादाला सापडले नाही म्हणजे आप्पी नाहीच का? हे बघा मी आप्पीला शोधणार आहे, पण तुम्ही असली बडबड करणं बंद करा पहिलं. दाजी, अर्जा, दाजी, दाजी. रुपाली, मोना, अगं तुम्हाला काय गडबड झाली? आप्पी आपल्यात नाही त्याच्या संग बोलायची. विनायकराव, माझ्या आप्पी येण्याचा एक जरी आशेचा किरण असेल ना, तेवढा सुद्धा पुरे आहे मला. बापू, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.